व्हिडिओला स्टार्ट करण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी रवी चव्हाण. माझा हा जो चॅनल आहे मराठी टॉपर, जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही लवकरात लवकर या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून तुम्हाला जे टेक्निकल कॉन्सेप्ट आहे त्याचे नवीन नवीन जे व्हिडिओज आहेत त्याची अपडेट भेटत राहतील. मित्रांनो, ॲल्युमिनियम काय आहे? जर तुम्ही बघितलं, आपण जे घरामध्ये जे ॲल्युमिनियमची भांडे वापरत असतो, जसं आपण बघतो की न्यूजमध्ये म्हणा किंवा जे इन्स्टा रील्स असतात किंवा फेसबुक रील्स असतात, यांच्यावर आपण बघत असतो की ॲल्युमिनियम जर यूज केलं तर आपल्या जीवाला धोका आहे. पण याची जी सत्यता आहे ती कोणीही समजून घेत नाहीये. बेसिकली जर तुम्ही बघितलं, खरंच ॲल्युमिनियमचे साईड इफेक्ट आपल्या आरोग्यावर धोकादायक आहे का, ते आपल्या जीवावर बेतणारे आहेत का, हे आपण पहिले समजून घेतलं पाहिजे. त्याच्या मागचं जे टेक्निकल कॉन्सेप्ट आहे तो आपण समजून घेतला पाहिजे. जर तुम्ही बघितलं, आपल्या पृथ्वी तलावर म्हणजे 3ऱ्या क्रमांकावर जो सगळ्यात जास्त धातू भेटतो तर तो आहे ॲल्युमिनियम. तुम्हाला माहितीच आहे, आपण सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये ॲल्युमिनियमचा यूज करतो आणि ॲल्युमिनियम जो आहे हा एकदम चीपर आहे मेटलमध्ये, आणि त्याच्यामुळे काय होतं, सगळ्यात जास्त मागणी आपल्या इंडियामध्ये त्याला आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे, हा जो ॲल्युमिनियम आहे हा गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे, त्याच्यामुळे आपण त्याला इलेक्ट्रिसिटी पण यूज करतो. बघितलं, ॲल्युमिनियम आणि मेटल, जर तुम्ही बघितलं, जो मेटल असतो तर तो जेव्हा ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो, जेव्हा किंवा पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो किंवा एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो, तर त्याला मोस्टली काय होतं, रेड रस्ट होते. जर तुम्ही बघितलं, आतल्या भागामध्ये जे मेटल पार्ट्स असतात त्यांच्यामध्ये रेड रस्ट होते. पण जर तुम्ही बघितलं ॲल्युमिनियमला कधीही रस्ट लागत नाही. मित्रांनो, जर तुम्ही बघितलं, ॲल्युमिनियमला जर मधल्या भागामध्ये जर तो ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर त्याच्यावर व्हाईटिश लेअर क्रिएट होते. तर ती व्हाईटिश जी लेअर असते त्याला आपण ऑक्सिडेशन लेअर म्हणतो. तर ॲक्च्युली काय होतं, जेव्हा ॲल्युमिनियमच्या त्या भांड्यावर जेव्हा ती ऑक्सिडेशनची लेअर येते तर ती काय करते, त्या मेटलला स्वतःला प्रोटेक्ट करायचं काम करते, जेणेकरून काय होईल, जो मेटल आहे, जो मधले जो थिन लेयर्स आहेत ॲल्युमिनियम भांड्यामधले, तर त्याच्यामुळे तो त्यांना प्रोटेक्ट करतो. त्या ऑक्सिडेशन लेअरपासून त्याला प्रोटेक्शन भेटतं. तर मित्रांनो, होतं काय, जेव्हा ॲल्युमिनियम ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये होतं त्याच्यामुळे त्याच्यावर लेअर त्याच्यावरून बनत असते, त्याच्यामुळे तो काय होतो, स्वतःला त्याच्यामधून वाचवत असतो किंवा त्याला प्रोटेक्ट करत असतो. हे त्याच्या मागचं बेसिक कॉन्सेप्ट आहे. पण मेटलच्या मध्ये जर तुम्ही बघितलं, मेटलमध्ये मोस्टली जो आहे तो रेड रस्ट आपल्याला बघायला भेटते. त्याच्यामुळे काय होतं, मेटलच्या भांड्यामध्ये आपण मोस्टली कुकिंगला यूज करत नाही, जेणेकरून तो आपल्याला धोकादायक असतो. पण आता जर आपण बघितलं, ॲल्युमिनियममध्ये पण खरंच आपल्याला धोका आहे का कुकिंगमध्ये, तर तुम्हाला सांगायचं झालं तर आताच्या काळामध्ये हायब्रिड सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये काय होतं, आता आपण जो ॲल्युमिनियममध्ये जो रॉ मटेरियल यूज करतो त्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड करतात. तर त्याच्यामध्ये काय असतं, त्याच्यामध्ये जर सपोज स्क्रॅप मटेरियल असेल ॲल्युमिनियमचं, तर जो यूज करत असेल तर त्याच्यामध्ये जे कंटॅमिनेशन असतात ते कालांतराने ते निघून जातात. आणि ते जे आहे ते जेव्हा आपण किंवा एखादा ॲसिडिक फूड जेव्हा त्याच्यामध्ये कुक करत असतो, जसं की आपण टोमॅटोची भाजी असेल किंवा दही असेल किंवा लिंबू असेल, जे पण ॲसिडिक पदार्थ आहे, जे आपण जेव्हा ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये कुक करत असतो आणि जर तो भांड्यामध्ये सपोज जर तो जुना झाला असेल भांडा आणि त्याच्यामध्ये जर सपोज स्क्रॅचेस असतील किंवा त्याचे जे लेयर्स आहेत ते जर निघत असतील, तर त्या केसमध्ये काय होतं, भांड्याचे जे छोटे छोटे जे पार्टिकल्स असतात ॲल्युमिनियमचे, ते ॲल्युमिनियमचे पार्टिकल्स डिझॉल्व्ह होऊन आपल्या शरीरामध्ये जात असतात. त्याच्यामुळे त्याचे साईड इफेक्ट जर बघायचं झालं तर त्याचे साईड इफेक्ट्स मोस्टली आपल्याला लिव्हर किंवा किडनीवर त्याचा साईड इफेक्ट होतो. आणि आपण अल्झायमर जे आहे हा डिसीज पण त्याच्यामुळे आपल्याला उद्भवतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याचा जो परिणाम आहे तो आपल्या मेंदूवर परिणाम होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं जे इम्युनिटी आहे त्याच्यामुळे कमी होते, त्याच्यामुळे आपल्याला थकवा वगैरे मोस्टली आपल्याला जाणवतो. ह्या गोष्टी जर टाळायच्या असतील तर आपण काय प्रिकॉशन घेतलं पाहिजे, तर मी ॲज अ टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू जर तुम्हाला हे सजेस्ट करेल, जेव्हा आपण भांडी घ्यायला जातो, जेव्हा आपण ॲल्युमिनियमची भांडी घ्यायला जातो, तर त्यावेळेस आपल्याला ॲनोडाइज ॲल्युमिनियम भांडी यूज करायचे. आता पहिला क्वेश्चन आपल्याला उद्भवतो की ॲनोडाइज ऑक्सिडेशन भांडी कोणती असतात, जे अनोडाइज ॲल्युमिनियम आहेत तर ते भांडी कोणती असतात आणि ते कसं आयडेंटिफाय करायचं. जर तुम्ही बघितलं, ॲनोडाइज जी भांडी असतात त्यांची चकाकी खूप जास्त असते आणि ते व्हाईटिश कलरमध्ये असतात. जर तुम्ही बघितलं, सिल्वर व्हाईट कलर त्याचा जो असतो आणि त्याच्यामध्ये काय होतं, जे ॲल्युमिनियम आहे त्याच्यावर एक थिन लेअर त्याच्यावर प्रोटेक्ट केलेली असते, जेणेकरून काय होतं, जेव्हा तो ऑक्सिजन किंवा वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो तर त्याच्यापासून ऑक्सिडेशन किंवा कोरोजन त्याला होत नाही आणि त्याच्यामुळे आपल्या जीवाला त्याच्यामुळे धोका होत नाही.
जर तो आपण ॲल्युमिनियमला अवॉइड करू शकत नाही, पण आपल्याला सावधगिरी म्हणून काळजी घेणं इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे काय होईल, आपण ह्या ज्या गोष्टी आहेत जसे की अल्झायमर आहे किंवा जे किडनी लिव्हरचे इश्यूज आहेत, ते स्टेनलेस स्टील असेल किंवा कास्ट आयर्नचे जे भांडे आहेत किंवा जे मातीचे भांडे आहेत ते पण यूज करू शकतो. माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू